कालच आपल्याला भेटणार होतो, पण काल संध्याकाळी उशिरापर्यंत अधिवेशन चाललं. हे अधिवेशन हे अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं. एकूणच या अधिवेशनाकडे जर आपण पाहिलं तर पाचवी बहुमत मिळवलेल्या अस्वस्थ सरकारने मांडलेला निरर्थक संकल्प होता. हताश आणि निराशावादी असा अर्थसंकल्प. ज्या ज्या गोष्टी यांनी छापा वाच्यता झालेली नाही, ही अस्वस्थता लपवणारं हे अधिवेशन होतं, अपयश लपवणारं हे अधिवेशन होतं. या अधिवेशनामध्ये गोष्टी सांगितल्या होत्या. विशेषतः जेव्हा हे सरकार स्थापन झालं तेव्हा 100 दिवसात आम्ही काय करणार हा एक त्यांनी संकल्प केला होता. मला वाटतं तो संकल्प आपल्याकडे असेल कारण आपल्याच माध्यमातून तो आम्हाला कळला होता. आता त्यांनी जे म्हटलं होतं की प्रत्येक आराखड्याला 100 दिवसाचे ठोस नियोजन करण्याच्या फडणवीस यांच्या सूचना. किती सूचना कोणत्या आराखड्यात दिली कल्पना नाही. कृषी विभागाने आपल्या आराखड्यातून शेतकरी केंद्रबिंदू ठेवून योजनांची अंमलबजावणी करत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा सुरू आहेत, हमी भाव मिळतच नाहीये, हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी झाली, त्याच्यानंतर ही सगळी खरेदी केंद्र जी काय असतील, कापसाची असतील, सोयाबीनची असतील, ही बंद करण्यात आली. वन विभागाने परदेशी विद्यापीठांना महाराष्ट्रात आकर्षित करण्याचं काय काय होतं. या सगळ्या 100 दिवसातल्या आराखड्यापैकी एकही गोष्ट मला नाही वाटत या अर्थसंकल्पामध्ये त्यांच्या योजना काय नेमकी आहेत त्याच्याबद्दल बोलण्यात आलं किंवा ठोस काही उपाययोजना करण्यात आली. त्याच्या पलीकडे म्हणजे ही त्यांचा संकल्प जो काही होता करणार तो तर कुठे दिसलेलाच नाहीये. पण 100 दिवसामध्ये काय काय घडलं काल हर्षल यांनी छान लेख लिहिलेलाच आहे. पण एकूण महायुतीचं सरकार आल्यानंतर एक बीडच्या सरपंचांची हत्या झाली, त्याच्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाली, स्वारगेट बलात्कार प्रकरण झालं, भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर येतात आणि त्याच्याबद्दल कुठेही हे म्हणजे रस्ते मुंबईचा रस्ता घोटाळा आपल्या माध्यमातून सुद्धा हा जनतेसमोर आलेला आहे. म्हणजे संपूर्ण मुंबईमध्ये खोदकाम केले गेलेलं आहे. मोबिलिटी ऍडव्हान्स तो काय आहे, तो दिला गेलाय, कोणाला दिलाय, किती दिलाय, त्याचं पुढे काय झालं याच्याबद्दल बैठक जरूर झाली अध्यक्षांच्या दालनामध्ये. पण त्याचं निष्पन्न काय, नेमकं पुढे काय होणार आहे, त्याच्यावरती तुम्ही एओडब्ल्यूची चौकशी करणार आहात का, हा भ्रष्टाचाराचा पैसा गेला कुठे, कोणाच्या खिशात गेला, कोणत्या कॉन्ट्रॅक्टरने कॉन्ट्रॅक्ट मिळाली, या सगळ्या गोष्टीबद्दल कुठेही समाधानकारक उत्तर अशी काय महाराष्ट्रातल्या जनतेला मिळाली नाही. बरं, कर्ज माफी करणार होते त्याच्याबद्दल कुठे वाच्यता नाही. लाडक्या बहिणीला 2100 रुपये देणार होते त्याच्याबद्दल कुठेही वाच्यता नाही. कधी देणार, काय देणार त्याच्याबद्दल कुठे काही नाही. उलट लाडक्या बहिणींमध्ये सुद्धा आता वर्गवारी केली जाते, त्यांची कागदपत्र तपासली जाणार. म्हणजे तुम्ही मदत घेताना सरळ जे काही करायचं ते केलं आणि आता माझ्या बहिणीला तुम्ही या तपासणी करणार, तुमची कागदपत्र तपासा, पण त्याच्यापेक्षा नको ती योजना असं म्हणण्याची वेळ या बहिणींवरती येते की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याच्यानंतर कोर्ट तर सापडला, पण किती दिवस आत राहिला तर शिक्षा काय होईल त्याच्याबद्दल काही नाही. सोलापूर तर अजूनही मस्तीमध्ये फिरतोच आहे, त्याच्याबद्दल कुठे वाचत नाहीये. शेतकऱ्यांच्या आत्महत्या या सुरूच आहेत.